देवेंद्र फडणवीस साहेबांना मला सांगायचंय, लोकांना प्रश्न पडायला लागलेला आहे. मी अजितदादांच्या घातपातचा मुद्दा तिथं मांडतोय, पण मला ट्रोल हे बीजेपीचे ट्रोलर का करायला लागलेत? आणि तो सुद्धा हा काही छोटा ट्रोलर नाहीये, हा फार मोठा ट्रोलर आहे. आणि हा एकदा एखादी ट्विट टाकली नाही तर मेसेज टाकला की हे जे बगल बच्चे जे आहेत पैसे घेऊन काम करणारे, हे सुद्धा त्या ठिकाणी रिट्वीट करतात आणि रिट्वीट माहिती करतात. आणि अजून एक मी आत्मविश्वासाने सांगतो, आणि काही लोकांकडे ते पुरावे आहेत, ह्याच माणसाली 2 दिवस आधी 28 तारखेच्या 2 दिवस म्हणजे ऍक्सिडेंटच्या 2 का 3 दिवस आधी एक अशी ट्विट केली होती आणि ती 7.5 मिनिटांनंतर त्यांनी डिलीट केली. आणि त्या ट्विटमध्ये दिलं होतं पुढच्या 2 दिवसामध्ये एक अशी घटना घडणार आहे, त्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खूप मोठा भूकंप येऊ शकतो, असं काहीतरी त्या महाशयाला लिहिलं होतं. ह्याच्याबद्दलचे पुरावे आमच्याकडे आहेत, आम्ही ते घेतोय. पण हा कोण आहे हा? आणि हे जे आहेत ना सगळे हे ट्रोल करणारे, हे सगळे कोण आहे? कुठला आहे? अहिल्यानगर, हे सगळे बीजेपीचे ट्रोलर्स आहेत सगळे. त्यांचे ते पेजेस काढतात, पैसे देऊन काम करणारे लोक आहेत सगळे. आता हिथं तर मी काय बोललो आणि देवेंद्र फडणवीस साहेब काय बोलले? अहो साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब, याच्यामुळे आता लोकांना वेगळी शंका त्याच्यामध्ये यायला लागली. रोहित पवार भावनेच्या भरामध्ये मुद्दे मांडतोय, टेक्निकल मुद्दे, अराजकीय बोलतोय, पण भाजप मला ट्रोल करते. मग ट्रोल करायचं कारण काय, असा प्रश्न आता लोकांना त्याच्यामध्ये पडायला लागलेला आहे. त्यामुळे तुम्ही तुमच्या होम मिनिस्ट्रीचा वापर करून आता या ठक्करला तर आम्ही काय सोडणार नाही. समित का कोण आहे त्याची माहिती आम्ही काढल्याशिवाय राहणार नाही. पण असे जे ट्रोल आहेत हे आज मला ट्रोल का करतायत? एक परसेप्शन करण्याचा प्रयत्न करतायत की मला वेळ लागलाय. हो, प्रेमापोटी मला वेळ लागले, पण वेळ दोन्ही गोष्टीचं असतं. एक वेळ जे तुला लागले पैसे घेऊन काम करायला, आणि मला माझ्या काकाला काय झालं, माझ्या दादाला काय झालं हे शोधण्याचं वेळ मला लागलंय. आणि हे मला फक्त एकट्याला लागलं नाही, महाराष्ट्रात तमाम जनतेला त्या ठिकाणी लागलंय. त्यामुळे अशा पद्धतीने माझं ट्रोलिंग तिथं केलं जाते. आणि काही महाशय कॅश बॉक्सवाले, त्याचं नाव वेगळं असेल, त्यांनी सुद्धा आता आम्हाला ट्रोल करायला सुरुवात केली. काय हरकत नाही, तुला किती पैसा वापरायचा वापर, कारण तुमच्याकडे पैसेवाले लोक आहेत, आमच्याकडे स्वाभिमानी मराठी माणसं आहेत. आणि त्या लोकांना आम्हाला सांगायचं आहे की ठीक आहे, तुम्ही मला पाण्यात बघता का काय, पण एक समजून घ्या, माझे आजोबा फार मोठे आहेत, माझे काका मोठे होते, आणि मी रोहित पवार आहे, आणि मी या महाराष्ट्राचा स्वाभिमानी नागरिक आहे. आणि माझ्याबरोबर दादांची एन्क्वायरी करण्यासाठी मागणी करणारे महाराष्ट्राचे तमाम स्वाभिमानी नागरिक आहेत. हे असे चिरकुट पैसे घेऊन काम करणारे ट्रोल या ठक्कर का कोण आहे त्यासारखे नाहीत. त्यामुळे हे लोक मला ट्रोल करतात, याच्यावरून लोकांना आता वेगळ्या शंका यायला लागलेल्या आहेत.